विधी परणे वाणी त्यांच्या संग भोसले काकी झालं जेवण? जेवलात काय? जेवले कसे मी जेवण आधी काय हा, अन्नपूर्णा आई आहेत आपल्या या भोसले काकी. आत बैसल्या विष्णू पंगती, आत बैसल्या विष्णू पंगती, चारी पक्वाने वाडी द्रौपदी, चारी पक्वाने वाडी द्रौपदी. आज हळद लागेल आपल्या विवेक दादाला. नमस्कार मंडळी, कशी आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन विलॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपल्याला पुन्हा एकदा कोळीवाडा हळद पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच आपल्या विवेक दादाची आज हळद आहे, आपल्या बंधूची आज हळद आहे. आणि उद्या 21 एप्रिल मंगळवार ठीक दुपारी आपल्या दादाचं लग्न आहे, शुभविवाह आहे मुरुड येथे. आणि आज आपल्या श्रीवर्धन येथे कोळीवाडा हळद तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. दादाच्या, आमच्या विवेक दादाच्या हळदीची ही जी तयारी या ठिकाणी पाहायला मिळते बघा. इथे छान असा हा मंडप आणि सजावट केलेली आहे. आणि पुन्हा एकदा आज कोळी गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत, हळदीची गाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आपल्या आजी सुद्धा इथे बसलेली आहे बघा, आपल्या विवेक दादाची आजी आहे. या ठिकाणी सर्वजण आपल्याला वराड मंडळीत सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि इकडे तयारी चालू आहे हळदीची. प्रथम आपण गणेशाला वंदन करण्यासाठी आपल्या श्रीवर्धनच्या गणेश मंदिरामध्ये जाणार आहोत. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या हळदीचा जल्लोष, जो कोळीवाड्यातला जो जल्लोष असतो, तो पुन्हा एकदा श्रीवर्धनचा पाहायला मिळणार आहे. चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आपल्या दादाच्या हळदीला चला. पुन्हा एकदा आज आपल्या विवेक दादाची आज हळद आहे आणि या ठिकाणी छान ही सजावट आपल्याला पाहायला मिळते. मंडपाची सजावट आहे. आणि पुन्हा एकदा आज आपल्याला कोळी गाणी, हळदीची गाणी आपल्याला जी विरळ झालेली आहेत, जी पुन्हा कधी ऐकायला मिळतील असं आपल्याला ठाऊक नाही, पण आज पुन्हा एकदा आपल्याला हळदीची गाणी पाहायला मिळणार आहेत. आपले भाऊजी आहेत, कृष्ण भाऊजी सुद्धा आहेत. छान या ठिकाणी मी हळदीची जी संध्याकाळी सुद्धा या ठिकाणी हळद लागणार आहे त्याची सुद्धा या ठिकाणी सजावट जी केलेली आहे, मंडपाची सजावट केलेली आहे. आणि सगळे वराड मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे विचारे भाऊ सुद्धा आहेत, दादा आहेत. चला, या ठिकाणी तयारी चालू आहे हळदीची. आपलं महिला मंडळ पाहायला मिळतंय बघा. इकडे आता दादा प्रथम श्री गणेशाला वंदन करण्यासाठी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाणार आहेत. आणि आपले छायाचित्रकार या ठिकाणी फोटोग्राफर आहेत, ज्यांचे फोटोग्राफी फार प्रसिद्ध आहेत. ते असे आपले मित्र प्रसादजी नाजरे यांचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिला होतात. दादा आपल्या आईवडिलांना आणि सर्व वडीलधाऱ्यांना वंदन करतोय. आणि आता आपल्या दादाची हळद तुम्हाला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला आपल्या बनून राहा.
या थोडं साईडला. अरे दादा लक्ष्मण दिरा वनिया अंकारा काय सोरा काची पणी गैरा कनक माता माता जावी कसं काय ते अनाप पारीचा मंगळा तलया पारीचा राम येची ते कले राम येची ते शिपा शिपा रे मारिया मारिया येची ते कले मारिया गुंपी ते मले झाले से हळदीचे वेराव पाणी लावी लाटीला देखी ते गजावई जन्म सावित्री शेसुरी भरी ते शेसुरी साजेव पाचया पुताची जय बाई तिने आलाईला साराचा पाणी हो साराचा पाणी मोरानी जाई हो आंबेचे आंबे झुलया देती हो नवरीचे भाऊ ये सदर ओटीभर वटीभर कागदी मंडवाले गौऱ्या पागेचे गोरे कागदी मंडवाले गौऱ्या पागेचे चारा चारा दतारी माता झाले हळदीचे वेला चारा चारा दतारी माता झाले हळदीचे हळदी लाला देवका दरतारी धवल्या वारुवरी राजा बैसोनी आपली निशेना चाला सांसर्व्या देव झाले हळदीचे हळदी लाला देव काय चांसरे धवल्या वारुवरी राजा बैसोनी आपली निशेना देव काय घेऊनी धवल्या वारुवरी राजा बैसोनी आपली निशेना देव काय घेऊनी कागदी मुंडवारे धवल्या पागेचे चार चारा समर्था देवा झाले हळदीचे हळदी लाला देव काय समर्थ येती धवल्या वारुवरी. चला, छान अशी हळद आपल्या दादाला लागते आणि आता आपण बाहेर मंडपामध्ये येणार आहोत. या ठिकाणी सुद्धा दादाला हळद लागणार आहे आणि छान खालूनचा आवाज सुद्धा या ठिकाणी येतोय बघा आपल्याला. खालू सनईच्या या वाद्यामध्ये दादाची हळद कोळीवाडा हळद जी पाहायला मिळते आपल्याला. चला, या मंडपामध्ये आता दादा आलेला आहे बघा आणि या ठिकाणी आता छान सजावट सुद्धा केलेली आहे. या ठिकाणी हळद दादाला लागणार आहे. आपल्या संपूर्ण श्रीवर्धन मधनं आणि पंचक्रोशीतून सगळेजण येणार आहेत आज.
सबस्क्राईब करा. हळद दादाला लागते बघा. या ठिकाणी सगळेजण दादाला हळद लावतात आणि या ठिकाणी सुद्धा भोजनाची आता दुपारच्या भोजनाची तयारी या ठिकाणी करताना पाहायला मिळतात बघा. छान असा हा मंडप या ठिकाणी शेजारी सुद्धा सजवलेला आहे. इकडे आपल्याला निलेश सुद्धा दिसतंय बघा. निलेश आहे, लोलगे काका आहेत आणि किशोर दादा. आणि सगळा हा मंडप डेकोरेशन जो आहे तो आपल्या या आकाशचा आहे बघा. आकाशने छान हा डेकोरेशन आणि हा मंडप सजावट केलेली आहे. भोजनाची व्यवस्था आपलं महिला मंडळ या ठिकाणी करतायत बघा. इकडे आपला जीवना कोळीवाड्यातलं सगळं महिला मंडळ पाहायला मिळतंय बघा. आमची आजी ही बघा, आजी पण आहे इथे, बहिणी आहेत. आणि मी भोजन व्यवस्था दाखवते आपल्याला. अनंतराव सुद्धा आहेत बघा. नमस्कार. छान प्रकाश भाऊ सुद्धा आहेत. हा, गुळ कटिंग चालू आहे बघा. काय करताय गुळाचं? गुळ लाडू बघा. गुळ लाडू, गोड असे लाडू इकडे भात तयार झालेला आहे आणि आपली टीम या ठिकाणी दिसेल बघा. हा, इकडे लाडू खातायत बघा. चला, इकडे गुळ लाडू तयार करतायत आणि भोजनाची व्यवस्था आपला कुंभारवाडा समाज हे बघा. सगळे आपल्या महिला मंडळ पाहायला मिळतंय बघा. वहिनी सुद्धा आहेत, काकी आहे आपली. छान उसळ तयार करतायत बघा इकडे. आणि आपली टीम, जीवना कोळीवाड्याची टीम इथे नारायण काका सुद्धा आहेत, अशोक भाऊ आहेत आणि काशा काका. काय मसाले भात हळदीचा हा बघा, मसाले भात. आणि टोप बघा केवढा मोठा आहे मसाले भाताला. आणि काकी काहीतरी दाखवतात. काय बोलताय? काय
मट्टा, हा मट्ट्याची तयारी सुद्धा या ठिकाणी करतात बघा. छान वाटण मट्टा. चला इकडे बघूया. आणि भोसले काकी सुद्धा इथे बसलेले आहेत. नारायण काका काय ढवत आहेत बघा. वरण, इकडे वरण बनवत आहेत. मसाले भात बनवत आहे. आणि इथे मसाले भात बनलेला आहे ना बनलेला आहे मसाले भात. आणि इकडे वडे तयार करतायत बघा. चला वडे तयार होत आहेत बघा. छान दादाची हळद आणि छान कोळीवाडा हळद जी आपल्याला पाहायला मिळते. इकडे भात वगैरे तयार झालेला आहे. काशा काका आहेत बघा. छान हळद लागलेली आहे. आणि काय आहे, बिरड आहे बघा. बिरड आहे. चला ढवळून दाखवतात आपल्याला. हा बघा बिरड आपल्याला पाहायला मिळतंय. छान बिरड तयार झालेला आहे. अशी ही जेवणाची व्यवस्था या ठिकाणी चालू आहे. चला इकडे पाणी भरणं सुद्धा चालू आहे बघा. चला वडे या ठिकाणी तयार होत आहेत. आणि तुम्ही सुद्धा जरूर आवर्जून दादाच्या हळदीला या आणि वडे सुद्धा खायला मिळणार आहेत. चला जेवणाची तयारी आणि छान असा हा मंडप या ठिकाणी सजवलेला पाहायला मिळतोय. इकडे केळीची पानं, ही बघा केळीच्या पानात आपल्याला जेवायला मिळणार आहेत. जयेश दादा आहेत बघा. जयेश दादा शेडगे हे बघा. छान केळीची पानं पुसतायत. आणि इकडे काकी काहीतरी दाखवते आपल्याला. काकी काय, गवारची भाजी सुद्धा तयार झालेली आहे बघा. छान छान भाज्या या ठिकाणी तयार करतात. तुमची टीम आहे ना जेवण बनवण्याची. आणि सगळीकडे जाताना, सगळ्या कार्यक्रमांना जाताना माणगाव, गोरेगाव, संपूर्ण श्रीवर्धन पंचक्रोशीत हे जेवण तयार करायला जातात. कुंभारवाडा समाज महिला मंडळ आपलं श्रीवर्धनचं आहे. चला तर केळीची पानं आणि आप्पा सुद्धा आहेत हे बघा. आप्पा सुद्धा छान असे हळद लावून आलेले आहेत. चला थोड्या वेळात गुळाचे लाडू सुद्धा खायला मिळणार आहेत. छान अशी हळद दादाला लागते. इकडे आजोबा बसलेले आहेत. लोलगे काका सुद्धा या ठिकाणी आहेत बघा. लोलगे काका आहेत. विनोद भाऊ आहेत. मी ते अभय दादा सुद्धा आहेत बघा. अभय दादा हळद लावली. चला हळद लावणी झालेली आहे दादाला. आपण जाऊया पुन्हा एकदा. दादाची ही हळद आपल्याला पाहायला मिळणार आहे. छान असा आमचा दादा आज हळदीमध्ये छान दिसतोय. कसा दिसतोय तो कमेंट्स करून जरूर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. छान अशा हळद लागलेली. आणि बाजूला हे करवले बघा. आणि करवली किती पैसे जमा झालेत, हा किती जमा झालेत हे बघा. भरपूर पैसे जमा झालेले आहेत. चला आज पार्टी आहे आपली, हळदीची पार्टी होणार आहे. चला छान अशी हळद आपल्याला दादाची तर पाहायला मिळते. आणि आमची पुन्हा एकदा कोळी गाणी ऐकायला मिळणार आहेत. कोळी नाच आपल्याला या दादाच्या हळदीला आपल्याला पाहायला मिळतोय बघा. दिले तुझ्या पद्माकर पापानी, मांडिले तुझ्या पद्माकर काय बापानी. अरे लहानपणी सोवले कोणी तुझे मांडिले, एक लहानपणी सोवले कोणी तुझे मांडिले, एक लहानपणी असे मांडिले तुझ्या नंदिनी आई, असे मांडिले तुझ्या नंदिनी काय आई. असे मांडिले तुझ्या नंदिनी आई, असे मांडिले तुझ्या नंदिनी आई. नंदारी मारावरी एक भंडारी, मारावरी सकाळचा पार झालाई एक भंडारी, मारावरी एक भंडारी, मारावरी सकाळचा पार झालाई एक भंडारी. दिवस कितीचा समजा काकी ना,
काकीना हळदीला बोलवा समजा काकीना काकीना हळदीला बोलवा आमच्या विवेकला हळदीनी रंगवा आमच्या ही एकला हळदीनी बाजाला बहिणीना हळदीला बोलवा आमच्या विवेकला एकला हळदीनी रंगवा आमच्या एकला हळदीनी रंगवा आज हळदीचा दिवस किती चांगला आज हळदीचा दिवस किती चांगला सोमजाया आईला हळदीला बोलवा हळदीचा दिवस किती चांगला आज हळदीचा दिवस किती चांगला आमच्या विवेकला हळदीने रंगवा आमच्या विवेकला हळदीने रंगवा मान बोलवा मान देऊनी समजायला बोलवा आमच्या विवेकला हळदीने रंगवा आमच्या विवेकला हळदीने रंगवा मान देऊनी समजायला बोलवा मान देऊनी समजायला बोलवा आमच्या एकरे बोल एकला हळदीने रंगवा आमच्या समर्थाला समर्थ आज हळदीचा दिवस किती चांगला आज हळदीचा दिवस किती चांगला मान देऊनी खंडोबाला बोलवा मान देऊनी खंडोबाला बोलवा आमच्या विवेकला हळदीने रंगवा आमच्या विवेकला हळदीने रंगवा देऊनी खंडोबाला बोलवा मान देऊनी खंडोबाला बोलवा आमच्या विवेकला हळदीने रंगवा आमच्या विवेकला हळदीने रंगवा मान देऊनी समर्थाला बोलवा मान देऊनी समर्थाला बोलवा आमच्या विवेकला हळदीने रंगवा आमच्या विवेकला हळदीने रंगवा चला, छान अशी हळद दादाला लागते आणि या ठिकाणी भोजनाची जी व्यवस्था केली जाते, आता सर्वजण वराड मंडळी भोजनासाठी बसलेली आहेत बघा. भोले विठ्ठला हा पदार्थ माझी दवाई म्हणा. विठूच्या हाती पाहिली लाल काठी
विठू नाचतो आपुल्या वाळवंटी तुरा खोविला मस्तकी पल्लवांचा असा हा विठोबा पाहिला पंढरीचा म्हणा सीताकांत चला भोजनाची ही सुरुवात आपल्या दादाची ही जी हळद आहे छान अशी हळद आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी श्लोक जे ऐकायला येतात जेवणाचे चित्र काढून रंग चिंपती आत बैसल्या विष्णू पंगती आत बैसल्या विष्णू पंगती चारी पक्वाने वाडी द्रौपदी चारी पक्वाने वाडी द्रौपदी सीताकांत स्मरण जय जय राम. भगवंताच्या या नामस्मरणात आपल्या दादाची ही जी हळद जी पाहायला मिळते आपल्याला आणि छान भोजनाची व्यवस्था सुद्धा आपल्या या मंडपामध्ये पाहायला मिळते. आज आपल्याला कोळीवाडा हळद जी पाहायला मिळते कोळी गाणी कारण का यानंतर ही जी गाणी आपल्याला ऐकायला येतील इथे सुद्धा श्लोक चालू आहेत बघा. पक्वाने दुसरी अनेक कुसरी पुष्पा मधुमालकी शिवा पोटभरी नसे किळभरी शंका कशाची म्हणी गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे म्हणा शांत जोर निर्मळ बकुल कन्यार कमले पुष्प मधु मालती सातूतील तसे तांदूळ पहा बुधा बरी शंकरा रात्रादी भरल्या पारगदे वर्णित एक जीवना सार्वजीवने अज्ञान प्रहरण बुद्धिमती दे आरोग्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतो सवी वरारा रावणा रावणा राजा गंभीर केले शिंदे सारखे रत्न चोरानी नेले शिंदे सारखे रत्न तुला खपेन शब्दाचा अर्थ तुला कळेन मनात पार्वती दे. छान असे श्लोक आपल्याला या आपल्या दादाच्या हळदीच्या या भोजनाच्या वेळी ऐकायला मिळतात बघा. छान पंक्ती या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपले प्रकाश भाऊ सुद्धा आहेत. प्रकाश भाऊ जेवण वाढतायत नारायण भाऊ सुद्धा आहेत आणि सगळं हे वराड मंडळी आपलं आणि श्रीवर्धनच्या पंचक्रोशीतून आलेले या आपल्या दादाच्या हळदीला सर्वजण पाहायला मिळतात. छान असे श्लोक भोजनाच्या आधी आपल्याला ऐकायला मिळाले आणि या ठिकाणी पंक्ती बसलेल्या आहेत. चला पंक्ती आता बसलेले आहेत आणि गाणी बोलून आपल्या महिला मंडळ आपली आजी वगैरे इथे बसलेली आहेत बघा. वहिनी आहेत सगळ्या काकू वगैरे आणि आपली आजी बघा जिचं वय 95च्या पुढेच आहे बघा. ही आजी आपल्या दादाची आजी सख्खी आजी जी आपल्याला आता जेवायला बसलेली आहे बघा. छान आणि या ठिकाणी आपल्याला वडे पाहायला मिळतात वरण पाहायला मिळते पापड भात भाजी बिरडा. आजी कसं वाटतंय तुला आज आपल्या दादाची हळद आहे कसं वाटतंय? छान बघा छान वाटतंय. आजी जेवायला बसलेली आहे आणि या पंक्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. छान इकडे जेवण बनवताना आपण पाहिलं होतं आणि अनंतराव आहेत आपले महेश भाऊ सुद्धा आलेले आहेत बघा. मट्टा देत आहेत बघा मट्टा. चला इकडे आपल्याला पाहायला मिळतात आणि ऐकायला मिळतात ते म्हणजे श्लोक ऐकायला मिळतात भोजनाच्या वेळी आणि पंक्तीच्या वेळी. पूर्वी छान असे श्लोक बोलले जायचे हल्ली ते विरळ झालेले आहेत. मगाशीच मी आपल्याला सांगितलंय की जी गाणी आहेत लग्नाची गाणी हळदीची गाणी हल्ली आपल्याला
हे बँजो डीजे ऐकायला मिळतात. पण आपल्या कोळीवाड्यातल्या ज्या हळदी असतात त्या पारंपरिक गाण्याने सजलेली अशी हळद तुम्हाला पाहायला मिळते आपल्या व्हिडिओ मार्फत. आणि आता हे श्लोक सुद्धा छान असे आपल्याला ऐकायला मिळाले. अशी ही पंगत आज आपल्या दादाच्या हळदीची जी पाहायला मिळते. चला आता आपण सुद्धा या ठिकाणी जेवण करून घेणार आहोत. चला काका इथे श्लोक बोलतायत. घ्यावो घ्या तुम्ही मधुर कडग्या लागे पहा गोडती लाडू घी सांडगे वरी मळे दुर्वा लाडू घी सांडे वरे मले दुर्वा कुरांचे तुरे माझे चित्तवरे मनोरथ पुरे दे कोणी चित्तारे गोसावी सुतवा सुदैव कविरे दामोरे शर्मना दे. छान पंक्ती पाहायला मिळतात. दीपक भाऊ सुद्धा आहेत बघा, पाण्याची व्यवस्था करतायत. चला आपण पुन्हा एकदा ज्या ठिकाणी जेवण बनलं जातंय तिथे आपण जातोय बघा. इकडे सर्वजण आपण पाहतोयच. नारायण काका आहेत आणि इकडे जाऊया, बघूया आपण पुन्हा एकदा जे जेवण. पापड, आता पापड तयार होत आहेत बघा. हा हे बघा पापड. थांबा, पापड या ठिकाणी बनवतात बघा. भोसले काकी झालं जेवण? जेवलात काय? जेवले कसे मी जेवण आधी काय? हा, अन्नपूर्णा आई आहेत आपल्या या भोसले काकी. आणि सर्व जेवल्यानंतर आम्ही जेवणार आहोत. आणि इकडे विचारे काकी काय करतायत बघा. वडे 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 करतायत. लोलगे काकी पण आहेत, पाटील काकी आहेत, वडे तयार करतायत. मगाशीच आपण बघितलं होतं. आणि इकडे आता आमच्या केळसकर वहिनी आहेत या बघा. आणि रूपा सुद्धा आहे इथे, ही बघा वडे बनवते. मगाशीच आपण बघितलं होतं महिला मंडळ या ठिकाणी वडे बनवत होते. पण आता यांची ड्युटी आहे. आता लोलगे काकी आलेले आहेत आता. आणि आपल्या मुक्तीदाईच्या पण लग्नात छान अशा वडे वगैरे बनवले होते ना, चकल्या वडे. भोसले काकी पुन्हा एकदा दिसतात. खरंच आपल्या या अन्नपूर्णा आई आहेत. आणि सगळ्यांना हा इकडे सुद्धा महिला मंडळ बोलत आहेत. आणि आमच्या केळसकर आहेत बघा. काय करताय? पीठ मळतायत वड्यांचे, हे बघा. खरंच. आणि बॅक साईडला असतं हे महिला मंडळ जे कामं करत असतात. भोसले काकी सुद्धा आहेत, पुसाळकर काकी आहेत आणि सगळ्या जणी बघा महिला मंडळ आहे इथे. अशा आपल्या दादाची जी हळद आहे ती आपल्याला पाहायला मिळतेच. पण या ठिकाणी आता भोजनाची जी दुपारची वेळ आहे आणि सर्व पंचक्रोशीतून आपले सगळेजण वराड मंडळी येणार आहे. आणि त्यासाठी ही जी तयारी जी आपल्याला पाहायला मिळते. चला पंक्ती आता बसतायत. पहिली पंगत आता उठेल. आणि या ठिकाणी मट्टा सुद्धा छान स्पेशल मट्टा आहे. पुन्हा एकदा आपण आजीकडे जाऊया. इकडे आजी जेवते, हे बघा. छान आपल्या दादाची ही आजी जी आज जवळजवळ 95 पार झालेले आहे आजीचे. 96-97 वर्ष आहे आजीला आता. आणि सगळ्या आजी आहेत या आपल्या दादाच्या आजी आहेत या, ज्या पाहायला मिळतात.
चला, छान अशी आमच्या कोळीवाड्याची आणि आमच्या विवेक दादाची हळद आपल्याला पाहायला मिळाली. बघा, सकाळी आपण श्री गणेशाला वंदन केलं, छान कोळी गाड्यामध्ये आपल्या या दादाची हळद पाहायला मिळाली. शुभम बघा, शुभम खास अलिबागवरनं आलेला आहे दादाच्या हळदीला. आणि आमच्या श्रीवर्धनकरांची कोळीवाडा हळद तुम्हाला संध्याकाळची सुद्धा पाहायला मिळणार आहे. इकडे जेवणाची पंगत चालू आहे, पंक्तीवर पंक्ती बसतायत आणि छान श्लोक सुद्धा आपल्याला जेवणाचे ऐकायला मिळाले. आणि खास करून मी तुम्हाला सांगतो, ही जी कोळीवाड्यातली गाणी तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत दरवेळेला हळदीची गाणी, लग्नाची गाणी ऐकायला मिळतात. कारण का पुढे ही गाणी ऐकायला मिळणार आहेत का नाही काय माहित नाही, कारण का आता डीजे बँजो सगळे का आलंय, पण ते सगळं विसरा आणि ही आपली गाणी तुम्ही आपल्या व्हिडिओ मार्फत ऐकत जा. या ठिकाणी बघा, वराड मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. बघा, भोड भाऊ सुद्धा आहेत आणि दिलीप काका सुद्धा संध्याकाळी नाचताना आपल्याला व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार. संध्याकाळचा व्हिडिओ खास करून हळदीचा, नाच गाण्याचा आणि कोळीवाडा डान्स असणार आहे, तो पाहायला विसरू नका. चला तर आता आपण सुद्धा आता जेवण करून घेणार आहोत. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. चला, पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.